चला मॅच लगेच स्टार्ट करणार आहोत. चला दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. विजयासाठी 30 बॉल 53 धावांची आवश्यकता. ऑन स्क्रीन इक्वेशन पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते टीम आवळवाडी संघ एका लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. त्यांचे आयकॉन आहेत आजच्या दिवसभरामध्ये अनिकेत ताकवणे आणि ते आता मैदानाच्या आतमध्ये त्यांची पलटण घेऊन आवळवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. तर आता दुसऱ्या साईडून थोड्याच वेळामध्ये वरद 11 तुकाई टायगर पारगाव संघाकडून सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पोहोचणार आहे. विजयासाठी 53 बनवायच्यात. आणि आता पुढच्या डावाला आपण सुरुवात करणार आहोत. जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा आवाजामध्ये बदल. आपल्याबरोबर जोडले जात आहेत RJ रुसर. या सर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. स्वागत पुन्हा सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये. एका निर्णायक मॅचला आपण सुरुवात केलेली आहे आणि या मॅचमध्ये आता ज्या दोन टीम पुढे खेळत आहेत त्यामध्ये तुम्ही बघताय पारगाव आणि आव्हाळवाडी. तर आजचा तिसरा सामना जो होणार आहे तो तिसरा सामना होईल पहिल्या सामन्यातील विजेता आणि या सामन्यातील विजेता असा हा आजच्या दिवसातला होणारा तिसरा सामना आपल्याला आतमध्ये बघायला मिळेल. विजय पप्पू आव्हाळे यांच्या मालकीची असणारी आपण पाहाल टीम आव्हाळवाडी स्पोर्ट्स क्लब हा संघ आतमध्ये. तर चंद्रकांत गायकवाड सरांच्या मालकीचा वरद 11 पारगाव या दोन टीममध्ये सुरू असणारा एक मोठा मॅच. एक समान ताकद दाखवणाऱ्या स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवणाऱ्या दोन्ही टीम आहेत. आणि हल्ली स्वतःचं कर्तृत्व तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागतं, कारण स्वतःचं कर्तृत्व जर तुम्ही सिद्ध करून दाखवलं तर मग तुमच्याकडे संशयानं बघणाऱ्या नजरा हे आदरानं खाली झुकत असतात.
आणि ह्या दोन्ही टीमचा दबदबा हा टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये मोठा राहिला आहे. अशा दोन मोठ्या टीम या आधीच्या मॅचमध्ये 54 बनवायच्या होत्या, त्या बनवता आल्या नाहीत. या मॅचमध्ये पहिल्या सामन्यापैकी एक धाव उलट कमी आहे, म्हणजे 53चा प्रवास आहे. मग आता इकडे या मॅचमध्ये 53 पूर्ण होतील का, हा सुद्धा एक मोठा सवाल आहे. अजित कडला बॉलिंग मार्कवरती आणलाय. पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन अजित कड पहिला बॉल फेस केलाय तो राहुल यादव यांनी. राजासाहेबजी राजाभाऊजी लकडे सरांकडून पारितोषिकाची घोषणा आहे. ते पारितोषिक आहे बॅटिंग टीम आपल्या प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आमचे राजाभाऊ लकडे यांकडून हे पारितोषिकाची आपण पाल घोषणा तिथे त्यांनी केलेली आहे. तर आज आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे पारगावचे शिवराज ताकवले सर सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. विशेष म्हणजे गावामध्ये खेळाडूंबरोबरच सर्वांसोबत एक सामाजिक क्षेत्रामध्ये मैत्रीपूर्ण संबंध जपणारं व्यक्तिमत्व म्हणून सरांची ओळख आहे आणि टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्यांचं एक वेगळं नातं आहे. असे आमचे शिवराज ताकवले सर आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. व्हाईट बॉलचा कॉल त्यांचंही आम्ही वीरच्या या ऐतिहासिक मैदानावरती मनापासून स्वागत करतो. व्हाईट बॉलचा कॉल सांगितला होता. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा जायचं आहे. कमी धावपलकेमधली चुरस या आधीच्या मॅचमध्ये दिसली होती, तीच चुरस या मॅचमध्ये पुन्हा एकदा ती कॅरी फॉरवर्ड होईल का, किंवा या मॅचचा रिझल्ट वेगळा राहील, यावरती लक्ष राहणार आहे. व्हाईट बॉलचा कॉल पंचांकडून कायम ठेवला जातोय. एका अतिरिक्त धावेने धावपलक पुढे येईल. पहिल्या षटकाचा खेळ आतमध्ये सुरू आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना धावपलक आहे तो 3 धावा. राहुल यादव संघाचा आयकॉन तर बरोबरीत विकास सुरवसे आतमध्ये दाखल आहे. एक आज आयकॉन घेण्याची संधी आहे. ती मुभा तुम्हाला आयोजकांनी दिलेली आहे. 4 आयकॉन आज या स्पर्धेत खेळताना दिसतात. तुम्हाला पाहायला मिळाला होता पहिल्या इनिंगमधला अनिकेत ताकवण्याचा आयकॉन, तर राहुल यादव फलटण तालुक्यातला हा खेळाडू आहे. जिल्हा सातारा फलटण तालुका राधाळे गावचा खेळाडू आज आतमध्ये उभा आहे. त्या दिवशी सुद्धा मेरेवाडीमधला मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड ऑल इंडिया ओपन टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्री, त्या दिवशी सुद्धा मी आटपाडीमध्ये राहुल यादवला खेळताना बघितलं. ऑल इंडिया ओपनचं 2 लाख रुपयांचं पहिलं पारितोषिक होतं. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपला बेस्ट परफॉर्मन्स देणारा खेळाडू आहे राहुल यादव. फुल टॉस बॉल लॉग ऑन मध्ये चेंडू खेळलाय आणि बॉल सरळ सीमारेषेच्या पार. आयकॉन राहुल यादव फलटणचा हा खेळाडू ठोकतोय खणखणीत चौकार. 2 आयकॉन एकमेकांच्या पुढे भिडलेत. याआधी आपण विठ्ठल चव्हाण यांना बघितलंय, चैतन्य कुलदगडला बघितलंय. तर या मॅचमध्ये अनिकेत ताकवण्याच्या पुढे राहुल यादव. अनिकेत ताकवणे मुळात पारगावचाच खेळाडू आणि आज पारगावच्या टीमच्या अगेन्स्ट आपण पाहतो आज त्याला मैदानावरती उभं राहावं लागलंय. हा बॉल पुन्हा स्क्वेअर कटची झलक. क्रिकेटमध्ये असणारा लोकप्रिय फटका हा. या फटक्याची एक वेगळी जादू आहे. खांद्याच्या लाईनमध्ये आडवी केलेली बॅट आणि आयकॉन राहुल यादवच्या बॅटमधून लागोपाठ दुसऱ्या चेंडूवरती दुसरा मोठा चौकार. राहुल यादवची खेळी बघणं म्हणजे एक वेगळी मजा आहे, कारण प्युअर ऑलराऊंडर, बॅटिंग बॉलिंग आपल्या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये आपल्या संघासाठी उपयुक्त साबित असणारा आणि आज टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये मोठी मागणी या खेळाडूला आहे. तर आज बघायचं अजित कड कशा पद्धतीने इकडे सामना करेल. हा बॉल पुन्हा आडव्या बॅटनं राहुल यादवचा फटका आहे. हा बॉल थोडासा ट्रॅव्हल होताना दिसला, थोडासा बदलताना दिसला, अक्रॉस द लाईन गेला होता थोडासा. राहुल यादव या चेंडूवरती 2 धावा तिथे तोपर्यंत तिकडे त्याला प्राप्त होणार आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने धावपलक पुढे येईल. पहिल्या षटकाचा खेळ समोर सुरू असताना आतापर्यंत तुम्ही बघाल सर्वाधिक किफायतशीर बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये जर कोणत्या टीमचं नाव असेल तर ते आव्हाडवाडीचं आहे. कारण पिंपळगाव सारख्या टीमला त्यांनी 4 ओव्हरमध्ये धावा बनवू दिल्या नव्हत्या. 30-29 3 चेंडू 5 धावांचा सामना जिंकून दाखवणारी टीम आहे. 4 चेंडू 7 होऊ नाही दिला त्यांनी क्वार्टर फायनलमध्ये. फुल टॉस बॉल नाही अजित, फुल टॉस नाही आयकॉनला. परफेक्ट मिडल बॅट वरती राहुल यादव कडून या फटक्या बरोबरीत धावांची उधळण राहुल यादव आतमध्ये करतोय. आज काय असं आयकॉन म्हणून त्याला मैदानावरती जागा आहे या टीम मध्ये, त्यांना ते दाखवून दिलंय आणि त्याच खेळाडूच्या बॅटमधून हा चौकार. या 4 धावेने धावपलक पुढे. या चौकारानं धावपलकेवरती जे समीकरण आहे ते आता चेंज होताना दिसणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ टाकून पूर्ण झाला. धावपलकेवरती बनवल्या त्या 17 धावा. 17 धावा धावपलकेवरती पहिल्या षटकाचा खेळ आतमध्ये टाकून पूर्ण झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलक 17 वरती आणून उभा केलाय. त्यापैकी 16 धावा राहुल यादवच्या. तर बरोबरीत आता विकास सुरवसेकडे स्ट्राईक राहील. जी सुरुवात करणं गरजेची होती, जी चांगली आवश्यक होती, ती सुरुवात मात्र आपण पाहाल टीमनं केलेली आहे. आणि एका चांगल्या सुरुवाती बरोबरीत टीम मैदानावरती समोर येते.
17 धावा धावपलकीवरती. षटक 2ला सुरुवात होईल आणि दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती आपण पाहाल दुसरा गोलंदाज जो पॉवर प्लेचं षटक आहे आणि विकास सुरवसेच्या पुढे विकासला साधण्याचं काम केलंय. दोन विकास एकमेकांच्या पुढे येतील. दुपारच्या सत्रामध्ये सुरू असणारी मॅच आहे. पॉईंट टेबलवरती 1 नंबरवरती जायचं आहे. विकास सुरवसे पहिला बॉल फेस करत असताना चेंडू गॅपमध्ये ढकलायचा होता. गॅपमध्ये ढकलण्याच्या प्रयत्नात पहिला बॉल मात्र मिस झालेले आहेत. पहिला चेंडू डॉट आहे. शेवटचे काही चेंडू आपण पाहतो खेळामध्ये. 23 चेंडूंचा प्रवास या मॅचमध्ये आपल्याला बघायला मिळेल. 23 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी आपण पाहतो अजूनही पल्ला बराचसा शिल्लक आहे. मात्र मॅचमधला तो ट्विस्ट तयार होऊ शकतो का यावरती लक्ष राहील. सुरुवात चांगली केली ती म्हणजे आयकॉन राहुलनं. 36 धावा 23 चेंडूमध्ये. विकास बॉलिंग मार्क वरती. अनप्रिडिक्टेबल द मॅजिक ऑफ फिंगर. बोटांची जादू. फिरकी गोलंदाजीचं डिपार्टमेंट सांभाळणारा खेळाडू आहे. चेंडूला स्विंग करण्याची ताकद आहे. वळण देण्याची दिशा देण्याची ताकद ठेवणारा खेळाडू आणि लागोपाठ 2 चेंडू हे निर्धाव टाकलेत विकास सुरवसेला. पहिलं षटक थोडंसं महागडं होतं. त्या षटकाचा बॅकलॉग इकडे भरून काढला जाईल का हे पाहायचंय. हा बॉल पुन्हा थोडंसं बॅकफुटवरती सरका चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात यावेळेस थोडा वेगात टाकला होता चेंडू. लागोपाठचे 3 चेंडू एका ओळीमध्ये निर्धाव टाकलेत विकास सुरवसेला. 3 चेंडूमध्ये एकही धाव आतापर्यंत विकास जाधवने या षटकामध्ये दिलेली नाही. एक चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन आतमध्ये आणि चांगलीच गोलंदाजी करावी लागणारी टीम. या आधीची मॅच तुम्ही बघा. नेरा लॉयन्सनं सुद्धा सामना कमी धावपलकीमध्ये खूप लांबून ओढत आणत तो विजय प्राप्त केला. आता त्यांनी केलेली गोलंदाजी कशी होती कारण महत्वाच्या विकेट्स त्यांच्याकडे राहिल्या होत्या पहिल्या काही षटकांमध्ये. मात्र आतापर्यंत पारगावची टीम एकही विकेट त्यांनी प्रतिस्पर्ध्याला दिलेली नाही. कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौथ्या चेंडूवरती विकास सुरवसे यांच्या बॅटमधून धावा येतील त्या 4. या चौकारानं धावपलक वाढणार आहे. विजयाचं कॅल्क्युलेशन बदलताना दिसेल. दोन्ही राईट हँड बॅटर आतमध्ये उभे. 53चा प्रवास घेऊन टीम आतमध्ये. 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत टाकून झालाय आणि 1.4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 21 धावा. ओपनिंग भागीदारी दोघांमध्ये. भागीदारीचं महत्व किती मोठं आहे यावरून तुम्ही भागीदारी ब्रेक आणि ताकवणे मिड ऑफ मध्ये टिपलेला कॉट आणि यामध्ये तुम्ही बघताय विकास सुरवसेचा लॉस होतोय. एका गावात क्रिकेट खेळलेले एका गावासाठी टेनिस बॉल क्रिकेट खेळणारा खेळाडू विकास सुरवसे अनिकेत ताकवणे एकाच गावचे खेळाडू आहेत. एकाच गावासाठी अर्थात गेले अनेक वर्ष हृदय धडधडलंय. एकाच कलरचे सेम कलरचे टी शर्ट अंगावरती घालून खेळलेत. मात्र आज पारगावचा अनिकेत ताकवणे पारगावच्या टीमच्या अगेन्स्ट आपण पाहतोय आज आयकॉन म्हणून उभा असताना तुम्हाला दिसतोय. तर न्यू बॅटमध्ये दमदार कैप्टन कूल जितेन. जिस भाषा में सवाल पूछोगे उसी भाषा में जवाब करारा मिलेगा. हे तत्व हे फॉर्म्युला वापरणारा कॅप्टन आहे जितेन शेळके. अनेक नवोदित मुलं गावातून तयार केली. ग्रामीण भागात एक गाव एक टीम मध्ये तगडा दबदबा निर्माण करणारी टीम पारगाव. अनेक वेळा पारगावच्या टीमवरती ऑब्जेक्शन सुद्धा काही स्पर्धेमध्ये आलेलं आहे की हा संघ एकाच गावातला आहे का. मात्र हा संघ एका गावातला नाही तर ह्या जे खेळाडू गावातले खेळतात ना ते फक्त 2 वार्ड मधलेच आहे. गावातले सुद्धा नाही फक्त 2 वार्ड मधलेच खेळाडू आहेत पारगावच्या टीम मध्ये. तसे गावात 6 वार्ड आहेत. मात्र 6 वार्ड पैकी फक्त 2 वार्ड मधलेच खेळाडू टीम मध्ये खेळतात आणि इतकी ताकद या संघानं आपण क्रिएट केली. जितेन शेळके पहिला बॉल फुलर लाईनचा चेंडू. हो कॉलिंग थोडं फसलं होतं का. बॉल हातातून निसटला बालासा आणि 1 धाव तिथे तोपर्यंत पूर्ण होईल. राहुल यादव बरोबर आहे जितेन शेळके. 2 षटकांचा खेळ टाकून पूर्ण होतोय. 2 षटके टाकून पूर्ण झाली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलक 22 वरती जाऊन थांबतोय. 22 धावांचा धावपलक तर विजयाचं समीकरण टीम आपलं पुढे आणलं जाईल. शेवटचे 18 चेंडू आणि बनवायच्या त्या 31 धावा. 18 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 18-31चा प्रवास मॅच मध्ये शेष है. A good match we will between these two team. जितना बड़ा संघर्ष जीत उतनी शानदार होती है और जिंदगी बदलने के लिए आपको लड़ना पड़ता है.
और उसे आसान करने के लिए उसको आपको समझना पड़ता है। वक्त आपका है, चाहो तो सोना बना लो और चाहो तो सोने में गुजार दो। जब तक मंजिल ना मिले तब तक मत ठहरो, तब तक मत रुको, क्योंकि पहाड़ से निकली वाली नदियों ने रास्ते में आज तक किसी से नहीं पूछा सविंदर कितना दूर है। जितेश शेळकेचा सामना अनिकेत ताकवणे बरोबर। ज्या टीमच्या कॅप्टनच्या अंडर अनिकेत ताकवणे खेळला अनेक वर्ष, आज त्याच कॅप्टनला गोलंदाजी करायची। एका गावासाठी क्रिकेट खेळणारे, एकत्रित क्रिकेट खेळणारे, अनेक वर्षाचा प्रवास करणारा जितेंद्र शेळके अनिकेत ताकवणे आज एकमेकांच्या समोर आहेत। कॅप्टन जितेंद्र शेळकेच्या अंडर अनिकेत ताकवणेनं अनेक मोठ्या स्पर्धेत यश प्राप्त केलं। आज त्याच जितेंद्र शेळकेला बॉलिंग करावी लागते अनिकेत ताकवणेला। फुल टॉस बॉल कव्हर मध्ये खेळला चेंडू आहे, शतरक्षक डीप मध्ये। आयकॉन अनिकेत ताकवणे पुढे उभा आहे। एक धाव जितेंद्र शेळकेनं पहिल्या चेंडूवरती वेगळं काही करण्याच्या प्रयत्नात तो दिसला नाही। एक सिंगल, एका सिंगलच्या बरोबरी धावफलकावरती 23 पूर्ण आहेत। 23 धावांचा धावफलक आहे, तर आयकॉनच्या पुढे आता आयकॉन आहे। एक आयकॉन तुम्हाला अनिकेत ताकवणे बघायला मिळेल, जो पुण्याचा आहे, तर त्याच्या समोर असणारा उभा असणारा आयकॉन हा साताऱ्याचा आहे। दोन जिल्ह्यातले दोन स्टार पुढे एकमेकांसमोर। राहुल यादव यावेळेस विरुद्ध दिशेने हा फटका खेळण्याच्या प्रयत्नात। दोन्ही जिल्ह्यांना इतिहास फार मोठा आहे। विशेष म्हणजे पुणे हे सांस्कृतिक राजधानीचं शहर मानलं जातं। सांस्कृतिक राजधानी आहे पुण्याची। पुणे तिथे काय होणे असं सांगितलं जातं, IT हब आहे। आज तुम्हाला पुण्यात सगळ्या गोष्टी बघायला मिळतील। आध्यात्मिक वारसा पुण्यानं जपलाय, तर साताऱ्यानं आजही इतिहासाच्या खुणा जपून ठेवलेल्या आहेत। लढवायांचा जिल्हा म्हणून साताऱ्याची ओळख आहे। असा पुणे आणि साताऱ्यातल्या दोन खेळाडूंचा सामना होतोय। चेंडू अनिकेत ताकवणे, पुन्हा एकदा एक चांगला चेंडू। एक बायकर मॅन म्हणून ओळखला जातो हा खेळाडू, टायगर नावानं संबोधलं जातं। हा दौंड पारगावचा टायगर मैदानावरती बॉलिंग मार्कवरती। तो काही टायगर्स पारगावच्या टीमच्या अगेन्स्ट आपण पाल बॉलिंग मार्कवरती। जितेंद्र शेळके कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळणारा मास्टर आहे आणि हा मास्टर माइंड असणारा जायंट किलर आहे। कोणत्या परिस्थितीमध्ये काय करायचं हे चांगलं ठाऊक असणारा हुशार कॅप्टन म्हणून त्याची ओळख आहे। राहुल यादवला पुन्हा अनिकेत ताकवणेनं थांबवून टाकलंय। पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम केलंय राहुल यादवला। पहिल्या षटकामध्ये काही चौकारांची घोषणा राहुल यादवनं दाखवली होती, मात्र या षटकामध्ये अनिकेत ताकवणेनं धावांवरती लगाम लावण्याचं काम केलंय। 14 चेंडू आणि बनवायच्या त्या 30 धावा। पहिल्या सामन्यातला विजेता आणि या सामन्यातला विजेता, यानंतर असा एक मोठा मुकाबला आपल्या भेटेला येईल आणि त्यामधला विजेता संघ सरळ फायनलसाठी पात्र ठरेल। राहुल यादव उडवलाय बॉल, सौरभ बाळा आव्हाडेला बीट केलाय आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या पार। धावा येतील 6, ठोकलाय षटकार। मोठी बॅटिंग ऑर्डर आहे पारगावकडे। आज यश शिंदेला टीम मध्ये तुम्ही बघताय, या वर्षीचं हे ट्रम्प कार्ड, चर्चेत राहिलेला मोठा स्टार आज तुम्हाला या टीम मधून बघायला मिळतील। किशोर शिंदे टीम मध्ये आहेत। दत्तामामा ताकवणे अनुभवाचा खजिना ठेवणारा आपण पाहतोय, हा संघाचा एक मोठा आधार आहे जो आज या टीम मध्ये तुम्हाला बघायला मिळेल। तर शिवराज ताकवले टीमच्या डगआउट मध्ये बसणं ही सुद्धा मोठी बाब आहे। गावाप्रती असणारं प्रेम आणि गावासाठीचं समर्पण आणि खेळाची शान जपण्याचं काम शिवराज ताकवले। सर बॉलचा कॉल, अतिरिक्त धाव आली आहे। विजयाचं कॅल्क्युलेशन या अतिरिक्त धावेच्या बरोबरीत बदलणार आहे। यामधला विजेता संघ यानंतर लगेच नीरा लॉयन्स बरोबरीत मॅच खेळेल, तर यामधली पराभूत टीम माळेगाव संघाबरोबरीत मॅच खेळणार आहे। आजचा 6 सामन्यांचं शेड्यूल आहे आपलं। चेंडू यावेळेस थोडंसं गती परिवर्तन करत बॉल टाकलाय। अनिकेत ताकवणे तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन आलेला। 12 चेंडू मॅच मध्ये आहेत आणि 12 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 23 धावा। 12 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी। हा सामना अजूनही क्लोज आहे आणि एक मोठा क्लोज एन्काउंटर बघायला मिळेल। दोन्ही संघनायकांनी थोडा ड्रिंक ब्रेकसाठी टाइम पंचांकडून मागून घेतलेला आहे, कारण 12-23चा सामना जेवढा सोपा दिसतो ना तेवढा सोपा नसणार आहे। बॉलिंग मार्कवरती अजित कडकडे चेंडू ठेवला जाईल की पुन्हा एकदा विकास जाधवला बॉलिंग मार्कवरती आणलं जात आहे, या महत्त्वाचा निर्णय संघनायकाला घ्यायचा आहे। संघ मालक सुद्धा आज या स्पर्धेच्या निमित्तानं इथे उपस्थित आहेत। विजय पप्पू आव्हाळे यांची मालकी असणारा आव्हाळवाडी स्पोर्ट्सचा संघ तुम्हाला आतमध्ये बघायला मिळेल।
टीम वरद वरद 11 तुकाई टायगर्स पारगाव बरोबर इथे मॅच आहे. 12 चेंडू 23 धावा. बिल्ड द स्ट्रॉंग डिफेन्स बिफोर द वेंटरिंग इन टू द न्यू टेरिटरीज असं म्हटलं जातं. नवीन क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी तुम्हाला मजबूत संरक्षण तयार करावं लागतं आणि हे मजबूत संरक्षण तयार करायचं आहे दोन्ही टीमला, कारण शेवटच्या 12 चेंडूवरती खेळ आलाय. 12 चेंडूमध्ये 23 धावांचा खेळ आणि बॉलिंग मार्कवरती आणलाय विकास जाधवला. निर्णय घेतलाय विकास जाधवला पुढे आणण्याचा. यश शिंदे पाणी देऊन मैदानातून माघारी आलेत. काल यश शिंदे मोकळी बाटली घेऊन चालले होते. फक्त मैदानावरती जाणं महत्वाचं आहे, कारण पाणी फक्त निमित्त आहे. पाण्याबरोबरीत अनेक गोष्टी पास आउट केल्या जातात, निर्णय सांगितले जातात. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवरती विश्वास असला की सुरुवात कुठूनही करता येते. 12-23 ची मॅच आहे. विकास जाधवच्या हातावरती चेंडू आहे आणि ऑन स्ट्राईक एनला जितेन शेळके, टीम कॅप्टन ऑन स्ट्राईक. पहिला बॉल जितेन शेळके यांच्यासाठी वाईट बॉलचा कॉल मुख्य पंचाने देऊन टाकलाय. अतिरिक्त धाव येईल. एका अतिरिक्त धावेनं 12 चेंडूमध्ये आता बनवायचे राहिल्या त्या 22 धावा. 12 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. जितेन शेळके आज ही मॅच जिंकणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे त्याच्यासाठी. असेल नसेल कोणी, तू पंखात मात्र काय भरारी ठेव. बदलेल हा दिवसही तुझा, फक्त स्वतःवरती विश्वास ठेव. आव्हाळवाडी कमी धावपलक्यामध्ये टीम लढायचंय. ताकद पणालाच लावावी लागेल. ताकद पणाला लावावी लागणार आहे. शेवटपर्यंत लढण्याचा पवित्रा ठेवायचा आहे. आव्हाळवाडी स्पोर्ट्स क्लब कमी धावपलकेमध्ये लढण्याचा इतिहास त्यांचा याच मैदानावरती मोठा राहिलाय आणि कमी धावपलकेमध्ये आव्हाळवाडीला लढणं चांगलं ठाऊक आहे, कारण क्वार्टर फायनल मधली त्यांची मॅच तुम्ही आठवा. 4 चेंडू 7चा सामना त्यांनी नाही बनवू दिला. यावरून त्यांचं गोलंदाजीचं डिपार्टमेंट किती मजबूत आहे याचा अंदाज लावता येईल. राहुल यादव आयकॉन, कमी वय मोठा संघर्ष, अमर्यादित संकटे पण लढण्याची आणि जिंकण्याची जिद्द कायम, असं आयकॉन आहे. थोडासा बॅकफुटवरती सरकलेत. पुन्हा आडव्या पायातनं चेंडू मिड विकेटमध्ये. दुसऱ्या धाव्यासाठीच्या प्रयत्नात फेक. डेंजर एनला जितेन शेळके आपण पाल धावला. कॉलिंग त्यानं केलं होतं, तो धावला. ओयूटीचा कॉल मुख्य पंचांकडून आणि जितेन शेळकेचा खेळ थांबणार आहे. दुसऱ्या विकेटचं पतन आहे. बरं दिल्यावान तुकाई टायगर्स. न्यू बॅटर आतमध्ये दाखल झालेत. बॉल खेळलाय मात्र हा चौकार कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 रन तिथे येतील. खेळ तुम्ही बघाल प्रत्येक चेंडू बरोबरीत बदलतोय. खेळामधला बदल आपल्याला बघायला मिळतील. या चौकारानं धावसंख्या वाढणार आहे. 33 वरती खेळ, 37 वरती. 9 चेंडू आणि बनवायच्या राहिल्यात त्या 16 धावा. 9 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता खेळ जिंकण्यासाठी. राहुल यादव आयकॉन थोडंसं ट्रिगर मोमेंट अक्रॉस द लाईन जाण्याच्या प्रयत्नात. यावेळेस मात्र वेट झालाय राहुल. एक निर्धाव चेंडू ही मॅच मधली कहाणी बदलवताना दिसेल. आजच्या दिवसातली दुसरी मॅच आहे. राहुल यादव 53चा प्रवास आपण पाहतो टीमकडे. डॉट बॉलची सांगता तिथे आपल्याला बघायला मिळाली.
8 चेंडूमध्ये 16 धावा विजयासाठी. 8 चेंडू 16. हा बॉल राहुल यादव परफेक्ट मिडल. उंच आकाश मार्गाने फाईन लेग सीमारेषा लाईन क्लिअर करणारा आयकॉन राहुल यादवचा एक मोठा स्ट्रोक आणि उंच आकाश मार्गाने हा चेंडू सीमारेषेच्या पार. षटकार. राहुल यादवचा हा तडाखा. आयकॉन राहुल यादव मोठी इनिंग दाखवतोय. एक मोठा षटकार इथे राहुल. 43 धावा धावपलक्यावरती. 33 धावा नॉट आउट है राहुल यादव मैच में. धैर्य रखे, सही समय आने पर आपके पास वो सब कुछ आएगा जिसके लिए आपने मेहनत की है. और जिंदगी खेलती भी उसके साथ है. जो खिलाड़ी बेहतरीन होता है दर्द सबके एक से, लेकिन हौसले बुलंद है. 43 धावा धावपलक्यावरती. 3.5 षटकांचा खेळ आतमध्ये आतापर्यंत टाकून झालेला आहे. विकास जाधव त्याचा कोठा पूर्ण करत असताना याआधी एक षटक त्याने टाकलं होतं, तर पुन्हा त्याच्या हातावरती हा चेंडू सोपवलाय. एका मोठ्या फटक्याबरोबर मॅचचं समीकरण बदलून गेलंय. 7 चेंडू 10. 7 चेंडू 10 धावा. थोड्याच वेळात चेअर गर्ल्स उपस्थित होत आहेत मैदानावरती. चेअर गर्ल्सचा स्टेज मोकळा करायचा आहे. विशाल सरांना विनंती आहे तिथे संरक्षण तयार करा. चॅम्पियन इव्हेंट पुणे प्रेझेंट चेअर गर्ल्स तुम्हाला या स्पर्धेत दिसतील. अनिल हगवणे सर आणि त्यांची संपूर्ण टीम इथे मैदानावरती उपस्थित झालेले आहे. सहकारी भैया काकडे सर. 43 धावा धावपलक्यावरती. राहुल यादव साठीचा चेंडू शरीरापासून थोडासा दूर वरती. पंच बघायचंय भैया सरांचा हा कॉल. तिसऱ्या पंचांची मदत आहे आणि तिसऱ्या पंचांकडून चेक केलं जात आहे. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलेला आहे. फेअर बॉलचा कॉल तिसऱ्या पंचांकडून येतोय. सहा चेंडू आणि बनवायच्या त्या 10 धावा. सहा चेंडू आणि 10 धावा विजयासाठी. सहा चेंडू मध्ये 10 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती अँडी. अनिल पोपळे बॉलिंग मार्क वरती. आपण पाहाल शेवटचे 6 चेंडू टाकण्याची जबाबदारी यश शिंदे. पहिला बॉल लेग स्लिप मध्ये गेलाय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि 2 धावा त्या चेंडूवरती मिळालेल्या आहेत. 2 धावा पहिल्या बॉलवरती. 5 चेंडू आणि बनवायच्या राहिल्यात त्या 8 धावा. 5 चेंडू मध्ये 8 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी. मौका मुझे भी मिलेगा और याद रखना घायल तू भी होगा. और काबिलियत पर शक मत करना, लोग हमें हराने के लिए कोशिश नहीं साजिश करते हैं. 5 चेंडू 8. यश शिंदे हे ट्रम्प कार्ड आहे आणि या ट्रम्प कार्डनं वाईल्ड कार्ड एंट्री केली आतमध्ये आणि आल्या बरोबरीत वाईल्ड कार्ड एंट्री न केलेलं ह्या स्वॅगनं स्वागत. अँडीवरती आक्रमण. षटकार. बॉल गेलाय हायवेच्या पलीकडे आणि या चेंडूवरती धावा 6 येतील.
विशाल मोरे यांची अनुपस्थिती आज टीममध्ये. महाराष्ट्र पोलीस यांची कमी थोडीशी जाणवते. 4 चेंडू आणि बनवायच्या राहिल्यात त्या 2 धावा. टॉससाठी संपर्क करायचा आहे नीरा लॉयन्स संघाचे कॅप्टन. नीरा लॉयन्स संघाच्या कॅप्टनना विनंती, आपण इथे येऊन थांबा. 2च धावा या मॅच मध्ये 4 चेंडूत. हो हो हो, वाईल्ड कार्ड मिस्टर यश शिंदे. टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीतलं हे ट्रम्प कार्ड, वाईल्ड कार्ड एंट्री. अर्ली सक्सेस इज अ कॅम्प, ग्रेट थिंग्स टेक अ टाइम. आणि या खेळाडूचा प्रतिम टाइम चालू आहे या सीझनला. जबरदस्त मॅच, सुपर नॉक, वेल बॅटिंग यश आणि मॅच संपवली आहे. तर मैदानावरती नॉट आउट 33 धावेंवरती राहुल दमदार यादव. टॉस होतोय तुकाई टायगर्स पारगाव, लॉयन्स नीरा. टॉस जिंकलाय लॉयन्स नीरा. या संघानं टॉस जिंकलेला आहे. डिसिजन अजून त्यांनी दिलेलं नाही. तर या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण आपण पाहतोय, चेअर गर्ल्स हे या मॅचसाठी काम करणार आहेत. शिवराज टाकवले सरांना विनंती आहे, आपण स्टेजवरती या. शिवराज टाकवले सर. ज्या चेअर गर्ल्स आपण पाहतो आज या मॅचसाठी काम करणार आहेत, त्यांचे आगमन या मैदानावरती झालेलं आहे. अनिल हगवणे सर, चॅम्पियन इव्हेंट पुणे यांच्या माध्यमातून आपण पाहतो या ठिकाणी या चेअर गर्ल्स आज या मैदानावरती आहेत. आणि ज्या चेअर गर्ल्स आपण पाहतो या मैदानासाठी काम करणार आहेत, त्यांना तुम्ही बघताय.
नेरा टॉस जिंकून क्षेत्ररक्षण टीमने घेतलेला आहे. टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय नेरा संघाने दिलेला